आमदार मेघना दीदी बोर्डीकर इनकी पत्रकार परिषद ले गई। इन्होंने पत्रकार परिषद में बताया कि कल की जो घटना हुई उस घटना में खासदार बंडू जाधव और फौजिया खान ये दोनों गुनहगार हैं। इन्होंने भड़काऊ मैसेज दिया था। उस मैसेज के कारण कल का वातावरण बिगड़ा। आज दिनांक 12 दिसंबर को परभणी के अतिथि होटल में भाजपा विधायक मेघना साकोरे बोर्डीकर ने एक पत्रकार परिषद का आयोजन किया। इस दौरान उन्होंने कल परभणी में हुई घटनाओं के लिए सांसद बंडू जाधव और फौजिया खान को जिम्मेदार ठहराया। उन्होंने कहा कि इन दोनों द्वारा भेजे गए भड़काऊ संदेशों के कारण कल का माहौल खराब हुआ और परभणी में कानून व्यवस्था पर असर पड़ा। विधायक ने प्रशासन से मांग की है कि इस मामले की गंभीरता से जांच की जाए और दोषियों पर सख्त कार्यवाही की जाए। उन्होंने कहा ऐसे कृत्य समाज में अराजकता फैलाते हैं और इन्हें रोकने के लिए कठोर कदम उठाने की आवश्यकता है। विधायक ने यह भी कहा कि परभणी के लोग शांति चाहते हैं और भविष्य में ऐसी घटनाओं को रोकने के लिए सभी को एकजुट होना चाहिए। असेल कदाचित ते आणि मॉब जास्त असणार, त्यांनी ते तयारीनिशी होते ना। नाही, याच्यात पोलीस आणि जिल्हाधिकारी यांचा समन्वय कमी पडलेला आहे, म्हणून ती परिस्थिती हाताबाहेर गेलेली, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल। हे बघा, शहरामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ग्रुपनी असे प्रकार घडवण्याची त्यांनी प्लॅनिंग केलं होतं, त्यामुळे पोलीस कुठे कुठे पोहोचणार ना। पोलिसांची संख्या पण तेवढी कुमक नव्हती। कालच मुख्यमंत्री महोदयांशी सांगितलेले की या दोघांच्याही त्यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही म्हणून ही घटना घडलेली, त्यांच्या योग्य ती कारवाई होईल। पण ते बघा, व्यापाऱ्यांना मी कालही सांगितलंय, कालही व्यापाऱ्यांचं जे काही नुकसान झालंय त्याचे पंचनामे करण्याचं कलेक्टरांना मी आदेश दिलेले आहेत। पण ह्यांनी प्रश्न सुटणार नाही। हा प्रकार कुणी घडवून आणलाय हे पहिले शोधलं पाहिजे। त्यांची बदली करणं किंवा आणखीन एक्स्ट्रा फोर्स मागून ठेवला असता किंवा हे तर वेगळी गोष्ट आहे, पण हा पर्पजफुली शांतता भंग करण्यासाठी आणि केवळ भाजपवर, सरकारवर, सकल हिंदू समाजाच्या मोर्चावरती नावबोट ठेवण्यासाठी हा प्रकार घडून आणलाय, हा आमचा आरोप। त्याची चौकशी करून ह्याच्या मागचं मास्टर माइंड कोण आहे हे शोधलं गेलं पाहिजे। ते लवकरच शोधल्या जाईल आणि परभणी शहरातील सर्व व्यापाऱ्यांना मी सांगू इच्छिते की आपल्यावरती परत असा घटना कधी होणार नाही आणि आपल्याला अशा गोष्टींचा त्रास होणार नाही, याच्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करूया। प्रशासन सुद्धा सक्तीने पावलं उचलेल, यापुढे असं करण्याची हिंमत कुणाची झाली नाही पाहिजे। त्याच्यासाठी सखोल चौकशी करून जे कुणी आरोपी असतील, याच्यातले दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई होईल।